नमस्कार शेतकरी बांधवांनो. लिंबूवर्गीय पिकांमध्ये म्हणजेच संत्रा, मोसंबी आणि लिंबू बागेवर कोळी म्हणजेच माइट्स या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. हे सूक्ष्म जीव दिसायला अत्यंत लहान असतात, पण पिकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान करतात. उष्ण आणि कोरड्या हवामानात या किडीचा प्रादुर्भाव खूप वेगाने वाढतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या किडीची ओळख कशी करावी आणि तिचे योग्य व्यवस्थापन कसे करावे. शेतकरी मित्रांनो, आपल्या बागेत प्रामुख्याने दोन प्रकारच्या कोळी किडी आढळतात. पहिली म्हणजे लाल कोळी, जी पानांच्या खालच्या बाजूला बारीक जाळे तयार करते, ज्यामुळे पाने पांढरट पिवळी पडतात. आणि दुसरी म्हणजे रस्ट माइट, जी फळे आणि पानांवर खरखरीत तांबूस किंवा तपकिरी रंगाचे डाग पाडते. यामुळे फळांचा आकार बिघडतो आणि बाजारात योग्य भाव मिळत नाही. या किडीचा संपूर्ण जीवनक्रम अंडे, अळी आणि प्रौढ अशा 3 अवस्थांमधून फक्त 14 ते 21 दिवसांत पूर्ण होतो. वर्षातून 2 वेळा म्हणजेच एप्रिल ते मे आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यांत यांचा प्रादुर्भाव सर्वाधिक असतो. हे कीटक झाडाच्या भागांमधून रस शोषून घेतात, ज्यामुळे झाडाची वाढ खुंटते, नवीन कळ्या सुकतात आणि फळांची गुणवत्ता पूर्णपणे खराब होते. यावर उपाय म्हणून सर्वात पहिले बागेची नियमित छाटणी करा, जेणेकरून झाडांमध्ये हवा खेळती राहील. पिकांना संतुलित खते द्या आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन ठेवा. जैविक नियंत्रणासाठी बागेत रासायनिक फवारणी मर्यादित ठेवा, जेणेकरून निसर्गातील मित्रकिडींचे जतन होईल. किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत 5% निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिनची फवारणी अत्यंत प्रभावी ठरते. जर किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त असेल तरच रासायनिक कीटकनाशकांचा वापर करा. कोळी कीड नियंत्रणासाठी डायकोफॉल, डायफेन्थ्युरॉन, ॲबामेक्टिन किंवा स्पायरोमेसिफेन या कोळीनाशकांची कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा लेबरवरील सूचीनुसार योग्य प्रमाणात फवारणी करावी. गरज भासल्यास 15 दिवसांनी औषध बदलून दुसरी फवारणी करावी. तर शेतकरी मित्रांनो, असे होते कोळी किडीचे व्यवस्थापन. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.